हा बघा दुसरा. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण मासेमारी करण्यासाठी खूप वेगळ्या ठिकाणी आलो आहे. तर गलानी मासेमारी करण्यासाठी आलेलो आहोत आपण. तर रावतोली गावच्या पुढे आपण आहोत. तर इकडे या बाजूला बघा रोड आहे. तर बघा इकडे रावतोली गाव येतो. मी इकडूनच आलो होता, आमचं गाव इकडे. तर रावतोली त्यानंतरला हा रस्ता जातो इकडे सरळ केळशीला. बघा इथे मध्येच हा रस्ता इकडे गेलेला आहे. तर आपल्याला इकडे जायचं आहे. तर चला जाऊया. तर हे बघा इकडे काहीतरी काय काय आहे बघा, तुम्हीच बघा काय काय आहे. चेटूकला दिलेलं आहे, चेटूक. तर आपण आलोय तो इकडे, हा एरिया आहे. सुरुवातीलाच आपल्याला हे दिसलंय. तर चला, असं म्हटलं जातं की इकडे खूप डेंजर आहे. अ, तर बघूया. आपण तर आलोय आज. कोण दिसत तर नाही कोणी. तिकडे बऱ्याचदा कोणी ना कोणतरी असतं, पण आज कोणीच नाही दिसत आहे. तर चला जाऊया आपण, बघूया. आपण माहिती आहे का याच्यामध्ये डब्बा आहे प्लॅस्टिकचा. तर आमच्याकडेच मी घरून म्हणजे नदीकडे जाऊन कोळव्या पकडून आणलेल्या आहेत. तर जास्त काही कोळव्या भेटल्या नाहीत, हव्या तशा नाही भेटल्या. पण ठीक आहे, बघूया. पहिल्यांदाच आपण इकडे आलेलो आहोत. तर मी थोडीफार इकडची माहिती घेऊन आलेलो आहे. असंच नाही की बाबा आपण कुठेतरी जातो आहे. तर सगळी माहिती आपण घेतलेली आहे, त्यानंतरच आलेलो आहोत. तर त्यामुळे कोणी नसलं तरी काय हरकत नाही. तर बऱ्याचदा असतातच इकडे. हे बघा असा इकडे रस्ता. आपण मागे एकदा एक व्हिडिओ बनवलेला. या सगळ्या बघा या बोरी इकडे आहेत, बोरीची झाडं आहेत आणि यांच्यावरती बोरं खूप होतात, खूप सारी बोरं होतात. तर आता पाणी माहिती आहे का, एकदम अगदी लेवलला आहे. अगदी लेवल. जवळ गेल्यानंतर दाखवतं. कारण 2च दिवसापूर्वी नदीला मोठा महापूर येऊन गेलेला आहे. 2च दिवस झालेले आहेत, अगदी 2च दिवस. आणि इकडून पाणी असेल, आता आपण जातोय ना, इकडून पाणी पूर्ण असं इकडे पाणी असेल. तर हे बघा इथे आपण आलेलो आहोत. बऱ्याचदा या रेतीवरती कोण ना कोणतरी असतात. आज कोणीच नाही आहे वाटतं. आज आता भरती आहे वाटतं. आपण एक निशाणी करून ठेवूया, आल्याबरोबर एक आपण निशाणी करून ठेवूया इथे. हे बघा हा दगड आहे ना, हा बघा हा दगड, इथे पाणी, त्याच्याकडे जवळ पाणी आहे असं ठेवूया निशाणी करून. मित्रांनो किती भारी वाटतंय. तर वाव, तिकडे बघा तो धबधबा कसला वाटतोय. तिकडे बघा त्या डोंगरातून धबधबा, छोटा धबधबा आहे. तर हे बघा या बाजूला ना, ते तिकडे दिसते ते जावळे गाव आहे. त्या पलीकडे आहे ते जावळे गाव. आणि इथे थोडंसं पुढे गेलो की आंबवली गाव आहे. इथे आंबवली. मला वाटतं तिकडे कोणतरी आलं आहे, बाईक आहे का कोणाची तरी तिकडे मासेमारीला. तिकडे कोणतरी आलेलं वाटतंय. आणि त्या आपण जिकडे आहोत ना, या बाजूला रावतोली, कवडोली, मांदिवली अशी गावं आहेत. तर चला आता आपण आल्याबरोबर पहिला आता गळ टाकून घेऊया. तर इकडे लांब गळ फेकायची असतात, तिकडे दूरपर्यंत गेले पाहिजेत. तर बघूया काय आपल्याला मासा भेटतोय. तर बऱ्याचदा इकडे लागला ना तर चांगला मोठा मासा लागतो. तर बघूया आपल्याला काय भेटतंय आज. तर मित्रांनो बघा, पहिला आपण गळ टाकतोय. तर कोलबी लावून घेऊया पहिली. तर मित्रांनो आता आपण दुसरा गळ टाकतोय. तर त्याला सुद्धा कोलबी लावूया. तर तिकडे त्या पलीकडे ना 2 आदिवासी नवरा बायको दोघेजण आलेत. त्यांनी सुद्धा गळ टाकलेले आहेत. तर तिकडे आहेत ते, बाईक आहे त्यांनी लावलेली तिकडे, आणि दोघेजण त्या झाडींच्या तिकडे त्या बाजूला टाकले त्यांनी. तर बघा मित्रांनो, आपली पहिली कोलबी लावलेली ती एका गळाची खाल्लेली आहे. तर चला पुन्हा लावूया आता कोलबी. तर मित्रांनो मी 3 वाजता इथे आलो होतो. आता जवळजवळ 4:30 वाजलेले आहेत. तर दोनदा आपण झाले लावून. कोलब्या खाल्ल्या पुन्हा लावल्या, कोलब्या खाल्ल्या पुन्हा लावल्या. तर आता बघूया थोडा वेळ. तर या बिस्किट खायला पार्लेची. तर एकटाच आहे, एवढा बस होईल आपल्याला. तर मित्रांनो इथे बसून मासे पकडून इथेच शिजून खाण्याची मजा खूप भारी आहे. पण सोबत पाहिजे कोणीतरी. तर बघा असा अगदी निसर्गरम्य असा परिसर, आजूबाजूने मित्रांनो हिरवेगार डोंगर. तर भारी वाटतंय. तर मित्रांनो आता बिस्किट खाऊन झालेला आहे आपला. तर कागद इकडेच फेकून टाकूया का? तर नाही. तर मित्रांनो स्वच्छ भारत या अंतर्गत सगळीकडे सर्वेक्षण चालू आहे. तर काल आमच्या गावामध्ये सर्वेक्षण झालं. तर गावामध्ये फिरून जे अधिकारी होते, तर ते फिरून त्या काही घरांची निवड केली होती. त्या घरांमध्ये जे सुविधा म्हणजे जसं की टॉयलेटचा वापर करतात का? सुका कचरा, ओला कचरा हे योग्य ठिकाणी टाकला जातो का? तर अशा प्रकारे प्लास्टिक असेल तर प्लास्टिक कुठेही फेकला जातो की त्याचं तो सुद्धा व्यवस्थित ठेवला जातो, योग्य ठिकाणी टाकला जातो. तर अशा प्रकारे सर्व हे पाहिलं गेलं. तर बघायला गेलं तर अक्षरशः
आपण खातो आणि कचरा आहे तो तिथेच टाकतो. आता जर आम्ही कचरा इथेच टाकला, असं प्रत्येकाने जर हा कचरा, जर प्लास्टिक म्हणा किंवा काही पाण्याची बॉटल, पाणी प्यायल्यानंतरला ती जर व्यवस्थित आपण जिथे टाकायची तिथे टाकली पाहिजे. किंवा आता कचरा आहे तो मी आता इथे कुठे फेकून दिला तर बरोबर नाही ते. तर प्रत्येकाने ही आपली जबाबदारी आहे. जर प्रत्येकाने ही जबाबदारी जर योग्य रीतीने पार पाडली तर कुठे कचराच दिसणार नाही, हो की नाही? मग किती स्वच्छ सगळीकडे दिसेल. कुठे घाण नाही, काही नाही. हां, कुठे प्लास्टिकच्या बॉटल नाहीत, कुठे प्लास्टिकच्या पिशव्या नाहीत. तर किती छान होईल, हो की नाही? प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली पाहिजे, हो की नाही? हा गल आहे, एकदम बारीक गल आणि या गळाने हा मासा उडवलेला. कुठला मासा आहे काय माहिती नाही. बघा. तर मित्रांनो ही आयडिया भारी आहे. मी फक्त ट्राय केलं. ते मी छोटे गल पण आणले होते. म्हटलं टाकून बघूया आणि लगेच टाकल्या माहिती आहे का? लगेच आला. अगदी 2 मिनिटामध्ये. आता पुन्हा टाकूया. मित्रांनो बघा, हा बघा दुसरा, हे बघा दुसरा मासा भेटलाय. तर मित्रांनो बघा, हा लागलेला आहे केंड मासा. मी म्हटलं काहीतरी मोठा लागला तर म्हटलं चांगलं काम झालंय. बघतोय तर हा केंड मासा आहे. तर हे बघा, हा काय आपण खात नाही केंड. त्याला जरा ना इकडे ह्याच्यामध्ये टाकून ठेवू. तर मित्रांनो हा ह्याला केंड का म्हणतात माहिती आहे का? बघा त्याचा पोट आहे ना अशा प्रकारे फुगवतो मोठा. हा केवढा छोटा आहे पण तो आता फुगल्यामुळे मोठा वाटतंय. तर मित्रांनो आता 6 वाजलेले आहेत. तर अजूनसुद्धा काही मासा लागलेला नाही आपल्याला. तर आपण जे छोट्या गळाने मासे पकडत होतो ना, तर हे बघा फक्त 3च मासे ते सुद्धा भेटले. त्यानंतर दुसरे काय मासे ते सुद्धा भेटले नाहीत. तर बघा हे छोट्या गळाने फक्त 3च हे मासे भेटले. तर पुन्हा टाकले आपण पण काय लागले नाही मासे. तर अजून थोडा वेळ थांबूया. बघूया काय लागतंय का. तर मित्रांनो आता 7 वाजायला आलेत. मगाशी जेव्हा आपण आलो ना, तेव्हा हे बघा इकडे पाणी होतं अगदी बाहेर. हे बघा ओलं-ओलं दिसतंय इकडे. ही लाईन इकडे ओलं-ओलं दिसतंय. हे बघा इकडे ओली-ओली रेती दिसते. एवढं पाणी होतं. आता ओठी लागलेलं आहे त्यामुळे पाणी कमी झालं आहे. तर बघूया अजून 7 वाजलेले आहेत. 7:15 पर्यंत थांबणार आहोत आपण. अजून 15 मिनटं शेवटचं. बघूया. तर मित्रांनो आपण आता इथून निघालोय. तर सर्व आवरलं आपण व्यवस्थित. गल वगैरे व्यवस्थित ठेवले आणि आता आपण निघालोय. तर मित्रांनो आपल्याला एकही मासा गळायला लागलेला नाही आहे. तर काही हरकत नाही. लय मोठी हौस होती मला इकडे गल लावायला येण्याची. तर पुरी झालेली आहे आज. तर अक्षरशः जवळ-जवळ 4.5 तास म्हणजे मी इकडे थांबलेलो आहे आणि आता 7 वाजून गेलेले आहेत. आता अंधार पडायला लागलेला आहे थोडा-थोडा. तर चला आता आपल्याला निघायला पाहिजे. आता हां, तर काही नाही मासे भेटला. तर बऱ्याचदा असं होतं कधी-कधी भेटेल, कधी नाही भेटेल. तर फिशिंगचं असंच आहे. आणि आताच ना गावाकडे म्हणजे इकडे नदीमधून एवढे पूर्वीसारखे मासे नाही सापडत. गळाला वगैरे पूर्वी कसं म्हणजे लोकं सांगतात, आमचे म्हातारे वयस्कर वगैरे लोकं आहेत ते सांगतात. तर आम्ही म्हटलं जायचो, गळ टाकला तर पटकन सुतेरी किंवा आम्ही त्याला सुतेरी म्हणतो तर वाम वगैरे लागायचा. तर आता तसं नाही आहे. तर आता सगळं चेंज झालं आहे, आहे ना? तर
चला आता आपण जाऊया. तर काही हरकत नाही, काही नाही भेटलं तरी पण मात्र मजा आली आणि माझी हौस पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो या बाजूला ना कोणीही असं एकटे येत नाही. तर आपण मात्र आज एकटाच होतो. कोणी मला वाटलं होतं कोणी ना कोणतरी येईल एखाद्या वेळी, कारण इकडे बऱ्याचदा असं लोकं येतात. आज मात्र कोणी नाही आलेलं. तर चला मित्रांनो असेच आपण भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. दुसरीकडे कुठेतरी नक्की जाऊ, नवनवीन ठिकाणी जाऊन फिशिंग करू. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये गावाकडच्या. तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा ना. चला तर बाय.